राम राम मंडळी. आता दुसरा दिवस आपण पोहोचलेलो आहे गणपतीपुळे येथे आणि आम्ही ज्या ठिकाणी थांबलेलो आहे त्या होमस्टेचं नाव आहे वरद विनायक आणि इथं खूप चांगली सुविधा आम्हाला मिळालेली आहे. तुम्हाला दाखवतो मी. बघा किती निसर्गरम्य परिसर आहे. आपल्या मागे जे कॉटेज दिसत आहे असे पूर्ण कॉटेज आहे. हे बा आता सगळे उठलेले आहे. गुड मॉर्निंग झालेली आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. कसं काय वाटलं तुम्हाला इथं? एकदम छान. देवाच्या दरबारात आलेलो आहे आपण आणि निसर्गरम्य वातावरण. संदीप साहेबांनी आमची चांगली सेवा केली आणि त्यांच्या मदतीनं आज आमचा जो गणपती टूर आहे हा त्यांच्या मदतीने झाला. त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही लगेच तयार झालो आणि त्यांना आमचा धन्यवाद. आमच्या संदीप साहेबांना वेलकम आहे तुमचे. त्यांना बुद्धी देत राहू आणि आम्हाला मार्गदर्शन करत राहू ही सदिच्छा. हो नक्की नक्की. हो 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 त्यासाठी आम्ही आतापासून पायी चालणं सुरू केलेलं आहे. चालेल चालेल चालेल. घेऊन जाऊ तुम्हाला मोठ्या ट्रिपला घेऊन जाऊ. आणि इथं चहाची व्यवस्था आहे आणि हे जे खाली लाईनशीर इकडे कॉटेज आहे पूर्ण. तुम्ही आपले सुनील पाटील बिलकुल को डेली आया व्हिडिओ. हे बा असे कॉटेज मस्त छान छान. आणि काही जास्त महाग नाही. 600 रुपयामध्ये तुम्हाला आहे. हा आपला कॉटेज आहे. आपण मागे थांबलेलो होतो इकडे. हे बा इकडे 1 नंबरमध्ये 2 बेड मस्तपैकी छान आहे. AC मध्ये गरम पाण्याची सोय आणि निसर्गरम्य असा हा परिसर आहे गणपतीपुळे येथील. मित्रांनो तुम्ही गणपतीपुळेला आले तर नक्की इथं व्हिजिट करा. इथं 1 दिवस थांबा तुम्ही. खूप छान आणि एकदम कोकणाच्या कुशीत बसलेलं असं ठिकाण आहे. चला तर मग तुम्हाला आता मंदिराकडे मी घेऊन जातो आणि मंदिराकडचा परिसर तुम्हाला दाखवणार आहे मी. भेटूया मग आपण गणपती मंदिरात. आता सगळी मंडळी निघाली दर्शनाला. आपण मंदिरात जात आहे. हां आता मागे फोटो घेत आहे. निसर्गच इतका सुंदर आहे इथला की प्रत्येक ठिकाणी फोटो घेण्याचा मोह सुटत नाही एकदम. मस्तपैकी एकदम फ्रेश ह्याच्यात चालले सगळे. हे बघा निंबाचं झाड दिसलं. आहे का निंबाचं झाड इथं? हे काय आहे काय निंबाचं झाड. इकडे परत एक वस्ती आहे. आता आपण मंदिराकडे जातोय. हापूस अस्सल कोकणी मेवा कोकम रस. इथं आहे हो तुमचं शाकाहारी मांसाहारी सोलकडी. निसर्ग एकदम मस्त आलाय बा. नारळाच्या झाडासमोर एकदम भारी. हा 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 हा. आणि हे आम्ही चाललोय या रस्त्याने. हे बाकीची मंडळी येते मागून. काय कितकुस? अरे दुकान नाही ते बंद केलेलं आहे. ते मला रेस्टॉरंट चहा नाश्ता मंदिराच्या समोरच. किती हवा सुटलेली आहे. नारळाची झाडं बघा तुम्ही एकदम.
समोर दुरून दिसते आपल्याला गेट, गणपती बाप्पा मंदिराचं गेट. गणपती हा का अरे इकडे उभा आहे. फोटो काढताय गेटच्या जवळ. हा इकडे बाजूलाच पोलीस स्टेशन आहे, जयगड पोलीस स्टेशन. आलो आता आपण मंदिराच्या जवळ. आता आपल्याला चप्पल ते इकडे काढावं लागणार आहे. समोर हे मंदिराचं एंट्री गेट इकडनं, आणि इकडे आपल्याला चप्पल ते ठेवायला जावं लागणार आहे. बघा हे चप्पल स्टँड आहे इथं. बस समोर समुद्र. हे बघा हे दुकान आहे इथले. प्रसाद घ्या. हा मंदिराचं एंट्री गेट. इथं मूषकजी महाराज इरकणी पाया पडते मूषकजीच्या. आणि हे इकडनं एंट्री गेट आहे इकडनं मध्ये जाण्यासाठी. आता आपण मंदिरात जातोय इकडे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती 1 2 3 4. जय जयकार. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. किचन आहे इथं किचन. रात्रीपेक्षा चांगली स्वच्छता आहे. आता आपण एंट्री गेट. इकडनं मंदिरात जातो आपण आता. पूर्ण लाईनशीर मंदिरात जायचा रस्ता आहे. या आपण या रस्त्याने मध्ये जातोय. हा मार्ग आहे. तर हे आलो आपण इकडनं. इथं आलोय. 12 ते 2 आहे का महाप्रसाद? सकाळी 7:15. ओके. बा मंदिरात मोबाईल बंद ठेवायला सांगितलं आहे. इकडनं समुद्र आहे, इकडनं मंदिर. बा मंदिराचा कळस. मंदिरात मोबाईल बंद ठेवायला सांगितलं आहे, त्यामुळे मंदिरातलं काहीच. दर्शन घेतलं का? आणि हा समुद्र किनारा. इकडे हा समुद्र. आणि हे समुद्राच्या समोर गणपती मंदिर. अरे हे मध्ये माती ना.